थांबा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर 13 जानेवारीनंतर तुम्हालाच प्रश्न पडेल, तो इशारा आधी का ऐकला नाही. आज आपण साधं राशी भविष्य पाहत नाही. आज आपण पाहतोय शुक्र कोणाचं नशीब उघडतो आणि कोणाकडून शांतपणे काढून घेतो. बहुतेक लोकांना वाटतं शुक्र म्हणजे फक्त प्रेम, पण सत्य असं नाही. शुक्र ठरवतो पैसा टिकेल की नाही, नात्यांमध्ये आदर राहील की नाही आणि आयुष्य उपभोगता येईल की नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शुक्र कधी चुकत नाही, तो फक्त वेळ घेतो. 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3:40 शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करतो. हा बदल 13 जानेवारीनंतर लगेच जाणवेल, पण फक्त त्यांनाच ज्यांनी आधी समजून घेतला आहे. शुक्र म्हणजे प्रेम, सौंदर्य, कला, पण त्याहून मोठं सत्य म्हणजे सुख टिकवण्याची क्षमता. ज्याचा शुक्र साथ देतो त्याच्याकडे आलेलं निघून जात नाही, आणि ज्याचा शुक्र दूर होतो त्याच्याकडचं हळूहळू संपतं. बहुतेक लोक हा काळ नॉर्मल समजून सोडून देतात आणि नंतर म्हणतात, संधी येऊनही निघून गेली. शुक्र संधी देतो पण थांबत नाही. सिंह राशी. शुक्र तुमच्या 6ठ भावात प्रवेश करतो. अडलेलं धन अचानक मोकळं होईल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. जिथे अडचणी होत्या तिथे मार्ग आपोआप मोकळा होईल. करिअरमध्ये उलटसुलट घडामोडी थांबतील. शिक्षणात मोठं यश मिळू शकतं. तुला राशी. शुक्र तुमच्या 4थ भावात. घरातील सुखसुविधा वाढतील. वैवाहिक जीवन स्थिर होईल. लग्नाची चर्चा थेट निर्णयापर्यंत जाईल. कलेतून ओळख मिळेल. प्रॉपर्टीची पावलं फायद्याची ठरतील. मकर राशी. शुक्र थेट तुमच्या लग्न किंवा पहिल्या भावात. आर्थिक स्थिती बदलू लागेल. कौटुंबिक समृद्धी वाढेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करतील. कलेच्या क्षेत्रात नवीन संधी स्वतः चालून येतील. आता सर्वात महत्त्वाचं, शुक्राचा फायदा उपायांनी वाढतो, पण चुकीचा काळ हलकं घेतला तर तोच शुक्र पाठ फिरवतो. जर तुमची रास या 3 पैकी एक असेल आणि तरीही तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर शुक्र तुम्हाला माफ करणार नाही. कमेंटमध्ये तुमची रास आत्ताच लिहा. आज ऐकलेली गोष्ट आठवड्यानंतर तुम्हाला आठवणीतून परत आठवेल. शुक्रदेवांची कृपा तुमच्या जीवनात सुख, ऐश्वर्य आणि प्रेम वाढवो. हा काळ तुमच्यासाठी निर्णायक ठरो. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर.